निवडणुकीत पैशांचा महापूर येतो हे एखादं लहान पोरगं सुद्धा सांगेल, पण प्रत्यक्षात खर्च जरी कोट्यवधींचा झाला तरी सुद्धा कागदोपत्री मात्र लाखोंचाच खर्च झाल्याचे दावे केले जातात। हे सुद्धा आपल्यासाठी काही नवं नाही आहे, पण पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षातला एक आमदार 10 ते 12 कोटी रुपये खर्च केल्याची कबुली देतोय। त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतच कोलीत सापडलंय। कोण आहेत हे आमदार आणि निवडणूक आयोगाची नियमावली नेमकं काय सांगते आपण पाहूयात। मी आपला 10-12 कोटीपर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो। मंडळी, हे आहेत सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके। निवडणूक आयोगाकडून निवडणुकीत खर्च करण्यासाठी 40 लाखांची मर्यादा असते, पण आमदार महोदय म्हणतायत 10 ते 12 कोटी खर्च म्हणजे तब्बल 30 पट खर्च। की निवडणूक आली की किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात, आता ह्याला काही मोजमाप झालं नाही। कोणी येतं आणि उभा राहतं, कोणी येतं पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहतं, अशी परिस्थिती झाली दुर्दैवाने। मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे। म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय, मला काय माहित नाही किती पैसे केले। एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे। मी आपला 10-12 कोटीपर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो। म्हणजे आता स्वतः आमदार महोदय निवडणुकीत 30 पट खर्च केल्याची कबुली देत आहेत। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 40 लाख खर्च करता येतो। निवडणुका जाहीर झाल्यानंतर चहा, नाश्ता, जेवणाचे दर आयोग जाहीर करतं। यासह निवडणुकीसाठी लागणाऱ्या 246 वस्तूंचे दर निवडणूक आयोग जाहीर करत असतं। बैठका, सभा, रॅली, जाहिरात पत्र, वाहनांच्या खर्चाचा देखील यात समावेश असतो। सोळंकेंनी स्वतः 12 कोटींच्या खर्चाची कबुली दिली। यानंतर आम्ही सोळंकेंनी नेमका निवडणुकीत किती खर्च केला याचा तपशील शोधला, तर यात 5 नोव्हेंबर रोजी सादर केलेल्या खर्चानुसार 4,59,578 रुपये, 9 नोव्हेंबर रोजी सादर केलेल्या खर्चानुसार 10,54,834 रुपये आणि 13 नोव्हेंबर रोजी सादर केलेल्या खर्चानुसार 11,96,532 रुपये म्हणजेच एकूण 27,10,944 रुपये खर्च केल्याचं उघड झालंय। सोळंके जाहीर व्यासपीठावरनं 10 ते 12 कोटी खर्च केल्याची कबुली देत असतील तर निवडणूक आयोग गप्प काय, असा सवाल आता विरोधकांनी विचारायला सुरुवात केली आहे। खरं त्यांनी काय मत मांडलेलं आहे मला माहिती नाही, पण निवडणूक आयोगाचा जो नियम आहे या नियमाच्या पलीकडे जाऊन समजा त्यांनी तो खर्च केला असेल तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी। वाद पेटल्यानंतर प्रकाश सोळंके मात्र हा विनोदाचा भाग असल्याचं म्हणत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताय। मी लाईट मूडमध्ये बोलत होतो, या इलेक्शनची परिस्थिती कशी आहे ती लोकांना समजून सांगत होतो। त्याच्यामध्ये ते लाईट मूडमध्ये गेलं आणि नंतर मी म्हणलं की बाबा हे कोटी चुकून आलं माझ्या तोंडात, ते लक्षामध्ये आहे असं तुम्ही म्हटलंय। मला वाटत नाही आकडा चुकल्यामुळे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली असेल। कॉन्ट्रोवर्सी होणं साहजिक आहे, माझा आकडा चुकला, पण ते मी लगेच मान्य केलं हे झाल्यानंतर। म्हणजे बाबा चुकून मी कोटी म्हणलं, ते लाखात आहे। त्यात ते म्हणाले मी 10-12 कोटी रुपये खर्च केलेत आणि जे सहज शक्य आहे, कारण ते तेवढे पैसे महाराष्ट्रात खर्च करतायत याच्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते चुकून बोलून गेले बोलण्याच्या ओघात आणि नंतर म्हणाले की नाही नाही मी चुकून बोललो, ते मला लाख म्हणायच्या ऐवजी मी कोटी म्हटले, पण ते लाख म्हटलं असतं तर ते 10-12 लाख झाले असते। आणि खरं कसं आहे की हे जे फॅक्ट आहे की अचाट पैसा खर्च होतो आणि हे कायद्याप्रमाणे काय होतं त्याच्याकडे आपण येऊया। तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टच्या 123(6) या कलमाखाली याला भ्रष्टाचार मानला जातो। या पद्धतीला भ्रष्ट पद्धत मानली जाते। काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अजित पवार गटाकडनं याच प्रकाश सोळंकेंनी केली होती। बीडमधील गुन्हेगारी समोर आणणारे देखील हेच प्रकाश सोळंके आणि आता जाहीरपणे 12 कोटी निवडणूक खर्च केला म्हणून घुमजाव करणारे देखील हेच प्रकाश सोळंके। आता निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवणारा केंद्रीय निवडणूक आयोग यात काही कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।